I'm very excited and super pumped. Fuck you, bitch. Vlog नंतर बनव, ट्रेन पकड. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या ब्लॉग मध्ये, गोवाच्या ब्लॉग मध्ये. वेलकम टू गोवा सिंगम. आपण गोवा कसे आलोय? पैसे नव्हते बाबा, गावची शेती विकून आलोय बाबा. कसं तुला काय सांगू आता. तर ही आमची गाडी आहे. इथे आम्ही गाडी पार्क केली होती, रेंटवर घेतलेली गाडी. गाडीचे खूप टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, सो गाडी खूप आम्हाला सांभाळून वापरायला लागेल. काय माहिती, गोव्याला येऊन पण हे लोक झोपतायत. काय बोलणार ह्या लोकांना? अशा माणसांना मनात जागा नाही. आम्ही हे तिघं, तुम्ही बोलता खरे बादशाह लोकांचा नाद नाही करायचा. आता आम्ही चाललोय सेंट सिबॅस्टियन गार्डन. डब्ल्यूच्या खालती 1 करोड रुपये लपवलेले. हे सध्या आता आम्ही शोधायला चाललोय. बाकीचे लोक आमचे आता झोपलेले, जरा आराम करतात. 1 करोड रुपये आम्ही आमच्यामध्ये वाटून घेऊ, कोणाला सांगू नका. हा, सबस्क्रायबर साठी 100 रुपये गिव्ह अवे. ब्लॉगच्या स्टे ट्यून. तर आम्ही चाललो आता आरंबोल बीचला. जरा गाडी का टर्म्स अँड कंडिशन्स बोल बाबा. गाडीला एक स्क्रॅच जरी आलं तर किडनी विकून घेऊन जातील माझे. एवढं बेकार. आता सध्या आम्ही आलो आरंबोल बीचला. सध्या शॉपिंग चालू आहे. कुछ मिला की नाही फिर? रशियन मिला. इतनी खुशी. कसं वाटतं आरंबोल बीचला? मस्त मस्त, एनर्जेटिक, रिफ्रेशिंग, फुल. आमचा स्वीट लेक अजून आला नाही. स्वीट लेक खूप आत आहे, पण आमचे क्राऊड जरा चुकते. अर्धी लोक पाठी, अर्धी लोक पुढे. तो आमचा हा टुरिस्ट गाईड आहे. पार्कर जरा पाठी बघ. पार्कर सर. तर हा आम्हाला गाईड करतोय आज. तर बघू आता स्वीट लेक कुठे भेटते आम्हाला. आजचा आमचा दिवस दुसरा आहे गोव्यामध्ये. गोवा इज ऑन, गोवा इज ऑन. 100च्या स्पीडनी जाणार आहे, फुल 100च्या स्पीडनी. विषय नॉट. तर आता आम्ही चाललो स्टार्टला पॅरा रोडला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे कन्सेप्शन चर्च. देन आफ्टर फाउंटेन्सला जाणार आहे. तिथून आम्ही जाणार आहे आय गेस जोसेफ बारला. आणि एक मस्तपैकी एक संध्याकाळी कॅफे आम्ही डिसाईड केला आहे, कॅमो गोवा कॅफे. बाली थीम कॅफे आहे तो. आय गेस खूप चांगला असेल. सो गाईस, आम्ही पॅरा रोडला आलेलो आहे. सो आता आम्ही डिसाईड करतोय ब्रेकफास्ट करायला. सगळ्यांना खूप भूक लागली आहे, सो आम्ही काहीतरी लोकल ट्राय करायचा विचार करतोय. रॉस आमलेट असं काहीतरी. तर आता आम्ही मोस्टली ब्रेकफास्टसाठी लोकल ट्राय करणार आहे. सो ईट लोकल. तुम्हाला सजेस्ट करा, तुम्ही कुठच्या पण प्लेसला व्हिजिट करणार तिकडे थोडं लोकल खावा, लोकल तुम्ही वाईब एन्जॉय करा. त्याच्यानंतर आम्ही कन्सेप्शन चर्चला जाणार आहे, तिथून मग फाउंटेन्सला. ड्रायव्हर फुल टोकियो ड्रिफ्टवाला ड्रायव्हर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला डिरेक्टली. ओके ओके. सो गाईज, आम्ही आता कॉन्सेप्शन चर्च इथे आलो आहोत. सीढ़ी चढ़ते आम्ही जस्ट लाइक जीवदानी. ये भाई इधर से बंदे. आम्हाला वरतून हाकलले गेलं चर्चवरून, कारण हिच्यामुळे. आता आपण कुठे आलोय? आता आपण आलोय कॅमो ॲग्वा कॅफे. तो हा कॅमो ॲग्वा कॅफे आहे. आता आम्ही इकडे आलो आहे. एक ब्युटिफुल कन्सेप्ट आहे बाली वाईबचा. फुल हॅपनिंग आहे. एक फोटोजेनिक प्लेससाठी जर तुम्हाला विजिट करायचा जो कॅफे, तो यू कॅन विजिट दिस कैफे. ये अपन क्या खाया भाई? लैम्प का कुछ तो था भाई, फैंसी डिश. टेस्ट कैसा था? बहुत पावर था. कुछ यूनिक था. Please do not disturb. सो आता गाइस आम्ही चाललो आहे टिटॉसमध्ये टिटॉस क्लबला.
मॉर्निंग गाईज. काल पार्टी वगैरे केली आम्ही. ॲज युजल लेट उठलो 12 वाजता आम्ही. सो आताचा हा प्लॅन आहे की आम्ही आता चाललो आहे विनायक्स फॅमिली रेस्टॉरंटमध्ये लोकल सी फूड खायला. एक चणक फिश थाली करून आहे, जी फक्त गोवामध्येच भेटते, बाकी कुठे भेटत नाही. चणक थाळी, हे चौनक थाली आपली. तुमच्या ह्याच्याबद्दलच बोलत होतं मग असं. चौनक थाली तुम्हाला कशी वाटली खाऊ? एक नंबर. इथे दुसरे ऑप्शन्स पण आहे. थाली ही कोणती थाली आहे? प्रॉन्स थाली. आणि इथे व्हेज ऑप्शन पण आहेत. व्हेज ऑप्शन पण तुम्ही ट्राय करू शकता. तर मित्रांनो आम्ही चाललो होतो कसिनोला. आजचा आमचा शेवटचा दिवस आहे गोवामध्ये. सगळ्यांनी सेम कुर्ती घातला बघा. हा मी तेजस, हा पत्रकार पोपटलाल टिवल्या. काल कसिनोमध्ये गेलेलो, बट सॉरी तुम्हाला काय आतमध्ये दाखवता आलं नाही, कारण की कॅमेराज वगैरे अलाउड नव्हते त्या साईडला, ते म्हणजे आतमध्ये. तर आम्हाला कॅमेरा काउंटरवरती ठेवायला लागला. तर बघू आजचा शेवटचा दिवस कसा आहे आमच्यासाठी. आणि स्पेशली मला ड्रायव्हरकडून घ्यायचं आहे फीडबॅक. त्याला 4 दिवस कसं वाटलं? 2 दिवस तर बाबा आजारी होतो, त्याच्यामुळे सगळ्यांचे प्लॅनच कॅन्सल झाले माझ्यामुळे. हाच तो. तर आता आम्ही चाललो पेंट बॉल खेळायला तिकडे. सो आम्ही या छोट्या बोटने जाणार त्या साईडला, या लेकच्या क्रॉस करणार, तिथे पेंट बॉल खेळणार आम्ही. तुम्हाला पेंट बॉलचे फुटेज दाखवतो, खूप मजा येणार पेंट बॉल खेळायला. आता आम्हा चौघांची बारी आहे. 1 2 3 4. आता आम्ही चौघं आत जाणार. आम्ही 4 जण टीम मध्ये आहे. फुल सो यांची फुल 1 साइड मारणार आहे आम्ही. द ऑपोजिट टीम मधला कोणतरी बोलतोय आमच्या सोबत. माझ्या टीममध्ये ना भाई, मी 1 साइड प्लेअर आहे, समजलं का? 2 टीम आहेत, दोन्ही टीममध्ये 1 मुली आहे. तो रूल असा केला आहे कारण की मुली कोणाला पण मारू शकतात, पण मुलं मुलीला नाही मारणार. भेटून मी दगड टाकेन. दगड. हे सेटअप आहे, इथं खेळणार आम्ही लोक, इथून ते तितक्या स्पेस मध्ये. सो खूप मजा येणार खेळायला. बघू हा गेम कसा होणार आहे. फर्स्ट टाइम लाईफमध्ये आम्ही हा एक्सपिरियन्स घेतोय पेंटबॉलचा, तर बघू. सो हे सेटअप आहे, हे आम्हाला घालायचं आहे. हे चेस्टवर आहे, हे आम्हाला फुल बॉडी घालायचे आहे. आणि इथे आमचे गिअर्स आहेत, जसे की हे पेंटबॉल आम्हाला खेळायचे आहे. गन्स, हेल्मेट. बेकार चोट प्लेयर है कैसा. अगर समझ अपन खेल रहे, समझ ए टीम इधर है, बी टीम होता है, तो उधर से स्टार्ट पॉइंट, इधर से भी स्टार्ट पॉइंट है. अगर किसको गोली लग रहा है तो खुद से बोलने का भाई हिट, और हाथ ऊपर करके रिटर्न जाने का अपने वही जगह पे जैसे स्टार्ट करते तुम लोग. किसको भी 100% मारने का नहीं. आई एम रेडी. दो दोस्तों में जंग होगी आज. सध्या इथे सगळं सेट करतोय आम्ही, कोण कुठे लपणार आहे. सो आम्हाला लपून खेळायचं आहे. तर हे तिघं इथं खेळतात आहेत. मी मोस्टली या पत्राच्या पाठी लपणार आहे किंवा या ड्रमच्या पाठी. चलो रेडी. खूप मजा आली. टीम वाईट विनर आहे. सध्या इथे आता आर्ग्युमेंट चालू. आर्ग्युमेंट. तर आम्ही आता आलो आहोत मॉर्जिन बीचला. आज आमचा गोव्यात शेवटचा दिवस आहे. आमच्या 8ची ट्रेन आहे मडगाववरून मुंबईसाठी. सो त्याच्या आधी आम्ही बीचवर आलो थोडं चिल करायला सगळ्या ग्रुपसोबत. सो आय होप आम्ही नेक्स्ट टाईमसुद्धा परत येऊ. आमचे एक कॅफे आणि एक बीच मिस झालं. सो आम्ही तर नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा करू. आता जितकं केलं मी त्यातच खुश आहे. सो लवकरच आपण हा ब्लॉग एंड करू. सो स्टे ट्यून.